नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचा सविस्तर रिव्ह्यू घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आजचा भाग भावनिक, थरारक आणि रहस्याने भरलेला होता. विशेष म्हणजे नागराजने कोर्टात केलेल्या विधानामुळे सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात एक नवं वादळ येण्याची चाहूल लागली आहे. चला तर मग आजचा भाग सविस्तरपणे पाहूया. भागाची सुरुवात. शांततेत दडलेलं वादळ. आजचा भाग सुरू होतो एका शांत पण तणावपूर्ण सीनने. संध्याकाळची वेळ असते. घराच्या लॉनमध्ये सायली आणि अर्जुन शांतपणे बसलेले असतात. वातावरण शांत आहे, पण दोघांच्या मनात विचारांचे वादळ सुरू असते. सायली अर्जुनकडे पाहते आणि हळूच विचारते, अर्जुन, नक्की कसला विचार करताय तुम्ही? अर्जुन थोडा वेळ शांत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असते. मग तो गंभीर आवाजात म्हणतो, सायली, कोर्टात नागराजने जे सांगितलं तो मुद्दा खूप सिरियस होता. तो सतत म्हणत होता, ते सत्य तुमचं घर पोखरून टाकेल. हे ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावर भीती आणि संभ्रम दिसू लागतो. दोघेही विचारात पडतात. नेमकं काय असू शकतं ते सत्य? कोणतं रहस्य आहे जे त्यांच्या आयुष्याला हादरा देऊ शकतं? नागराजचं विधान. एका वाक्यात लपलेलं रहस्य. नागराज कोर्टात ज्या आत्मविश्वासाने बोलला ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला होता. तो म्हणाला होता की त्याच्याकडे असं काही सत्य आहे जे सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकेल. प्रश्न असा आहे की ते सत्य नेमकं कोणाबद्दल आहे? सायली आणि अर्जुनबद्दल, की त्यांच्या कुटुंबाशी संबंधित एखादं जुनं गुपित? नागराजचा स्वभाव पाहता तो काहीही विनाकारण बोलणारा नाही. त्यामुळे त्याच्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी खोल अर्थ नक्कीच आहे. अर्जुनचा मानसिक संघर्ष. आजच्या भागात अर्जुनचा मानसिक संघर्ष खूप सुंदर दाखवला आहे. बाहेरून तो शांत दिसतो, पण आतून तो पूर्णपणे हादरलेला आहे. त्याला आठवत असतं की नागराज पूर्वीही वारंवार त्याला सांगत होता, सत्य समोर आलं तर तुझं घर तुटेल. ही वाक्य त्याच्या मनात सतत घुमत असतात. अर्जुन विचार करू लागतो, काय त्याच्या भूतकाळात काही असे आहे जे त्याला माहीत नाही? त्याच्या आईवडिलांशी संबंधित काही गुपित आहे का? की सायलीच्या आयुष्याशी जोडलेलं काही सत्य आहे? हा मानसिक ताण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. सायलीची भीती आणि विश्वास. सायली सुरुवातीला शांत राहण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या मनातही हजारो प्रश्न असतात. ती अर्जुनला म्हणते, आपण काही चुकीचं केलं नाही, मग कोणतं सत्य आपल्याला घाबरवू शकतं? सायलीचा अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे, पण तरीही अज्ञात सत्याची भीती तिला अस्वस्थ करते. हा सीन खूप भावनिक आहे. दोघांचं एकमेकांकडे पाहणं, हातात हात घेणं हे दाखवतं तिथे एकत्र आहेत. पण नियती काय वळण घेणार आहे हे त्यांनाही माहीत नाही. वातावरणातील बदल. या सीननंतर कॅमेरा हळूहळू घराच्या आत जातो. पार्श्वभूमीला हलकं पण सस्पेन्सफुल म्युझिक वाजत असतं. दिग्दर्शकांनी खूप सुंदरपणे वातावरणात तणाव निर्माण केला आहे. प्रत्येक छोटा संवाद, प्रत्येक शांतता, सगळं काही पुढच्या मोठ्या वळणाची चाहूल देतं. नागराजचा आत्मविश्वास. दरम्यान दुसऱ्या बाजूला नागराज पूर्णपणे शांत दिसतो. जणू काही त्याच्या हातात सगळे पुरावे आहेत. तो घाबरलेला नाही, उलट आत्मविश्वासाने भरलेला आहे. यावरून असं वाटतं की त्याच्याकडे खरंच काही मोठं गुपित आहे. पण प्रश्न असा आहे की तो सत्य बाहेर का आणत नाही? तो योग्य वेळेची वाट पाहतोय की कोणावर तरी दबाव टाकतोय? पुढचा सीन थेट सुभेदारांच्या घरात जातो. घर शांत आहे. रात्रीची वेळ. सगळे आपापल्या खोलीत. कॅमेरा हळूहळू अस्मिताच्या रूममध्ये प्रवेश करतो आणि तिथे आपल्याला दिसतो सचिन. सचिनच्या हातात दुधाचा ग्लास आहे. पण हे साधं दूध नाही. तो आजूबाजूला नीट पाहतो. दरवाजा बंद आहे याची खात्री करतो आणि खिशातून एक छोटीशी पावडरची पुडी काढतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र ताण आणि घाई दिसते. तो ती पावडर दुधामध्ये मिसळतो. क्षणभरासाठी तो थांबतो आणि मनातल्या मनात विचार करतो, आज साक्षी येणार आहे मला भेटायला. अस्मिता जागी राहिली तर सगळं बोंबळणार. आज काहीही झालं तरी तिला गाढ झोप लागली पाहिजे. इथे प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, सचिन इतका खाली जाऊ शकतो? तो आधीच सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवतो. त्याला खात्री करून घ्यायची आहे की अस्मिता उठणार नाही. तिला कळणार नाही की तो कुठे गेला, कोणाला भेटायला गेला आणि रूममध्ये आहे की नाही. पण पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर थोडी काळजी उमटते. तो विचार करतो, या पावडरमुळे बाळाला काही होणार तर नाही ना? हा 1 सेकंदाचा विचार, पण त्यानंतर पुन्हा त्याचा स्वार्थ जिंकतो. इतक्यात अस्मिता रूममध्ये येते. ती अगदी साधेपणाने विचारते, काय करतोयस सचिन? सचिन लगेच आपला अभिनय सुरू करतो. ये अस्मी.
तो तिचा हात धरतो, तिला बेडवर व्यवस्थित बसवतो. तिच्यावर किती प्रेम आहे, किती काळजी आहे याचं नाटक करतो. त्याचा आवाज मऊ, चेहरा काळजीयुक्त, पण प्रेक्षकांना माहीत आहे की हा सगळा अभिनय आहे. तो दुधाचा ग्लास तिच्यासमोर धरतो. हे घे, आता हे सगळं दूध संपव. अस्मिता थोडी नाराजीने म्हणते, मला असं म्हणते ना की दूध संपवून टाक तर मला खूप चिडचिड होते, पण तू म्हणतोयस म्हणून पिते. इथे अस्मितेचा निष्पाप विश्वास स्पष्ट दिसतो. तिला तिच्या नवऱ्यावर आंधळा विश्वास आहे आणि ती तो पूर्ण ग्लास संपवते. सचिन तिच्याकडे पाहत म्हणतो, माझ्यावर असंच आंधळं प्रेम करत राहा. ही ओळ खूप काही सांगून जाते, कारण तो तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेतोय. झोपेची वाट आणि विश्वासघात. अस्मिता ग्लास ठेवायला उठते, पण सचिन तिला थांबवतो. थांब, मी ठेवतो, तू आराम कर. तो तिला शांतपणे झोपवतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. बाहेरून प्रेमळ नवरा, आतून कपटी. अस्मिता त्याच्याकडे पाहत असते. तो तिला थोड्या कठोर सुरात म्हणतो, झोप आता, काय पाहतीयस? हळूहळू पावडरचा परिणाम दिसू लागतो. अस्मितेचे डोळे मिटतात आणि ती गाढ झोपते. इथे बॅकग्राऊंड म्युझिकही सस्पेन्स वाढवतं. प्रेक्षकांच्या मनात एक भीती निर्माण होते. जर या औषधाचा परिणाम चुकीचा झाला तर? अस्मिता पूर्ण झोपली आहे याची खात्री झाल्यावर सचिन लगेच फोन काढतो. तो साक्षीला मेसेज करतो, निघतोय मी आता. इथे स्पष्ट होतं की हे सगळं प्लॅन आधीपासूनच ठरलेलं आहे. तो कपाटातून दुसरी गुडघाल म्हणजे जॅकेट, शॉल घालतो. चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो. सावध पावलं टाकत तो रूममधून बाहेर पडतो. घर शांत आहे, पण त्याच्या प्रत्येक पावलामध्ये भीती आहे. कुठे कोणी पाहिलं तर? तो घराबाहेर पडतो आणि लगेच साक्षीला फोन लावतो. मी निघालोच आहे. त्याच्या आवाजात घाई आणि थोडी घबराट स्पष्ट दिसते. पण इथेच येतो मोठा ट्विस्ट. घराच्या लॉनमध्ये त्याला अचानक सायली आणि अर्जुन दिसतात. दोघेही काहीतरी बोलत उभे आहेत. सचिन एकदम चपापतो. त्याचा चेहरा पडतो. तो थांबतो, फोन कट करतो. हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. सायली आणि अर्जुन म्हणजेच सत्याच्या शोधात असलेली जोडी. जर त्यांना सचिनच्या हालचालींबद्दल संशय आला तर सगळं उघड होऊ शकतं. सचिनच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं, तो अडकलाय. सायलीला सचिनच्या वागण्यांबद्दल काही संशय येईल का? अर्जुन त्याचा पाठलाग करेल का? अस्मितेला औषधाचा काही दुष्परिणाम होईल का? साक्षी आणि सचिनच्या भेटीत कोणतं रहस्य उघड होणार? हा सीन केवळ एका भेटीचा नाही, तर एका मोठ्या वादळाची चाहूल आहे. आजच्या भागाने एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. विश्वासाच्या नात्यात फसवणूक किती खोल जाऊ शकते? अस्मिता ज्या माणसावर पूर्ण विश्वास ठेवते, तोच तिच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याशी खेळतोय. हे केवळ कथानकातील ट्विस्ट नाही, तर भावनिक धक्का आहे. आजचा हा सीन मालिकेच्या कथानकाला एका नव्या टप्प्यावर घेऊन गेला आहे. सचिनचा हा निर्णय भविष्यात मोठं संकट निर्माण करू शकतो. सायली आणि अर्जुनने त्याला पाहिलं आहे, हा योगायोग आहे की नियतीची चाहूल? पुढील भागात नक्कीच जबरदस्त सस्पेन्स आणि उघड होणारी रहस्य आपल्याला पाहायला मिळतील. जर तुम्हाला हा सविस्तर रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते सचिन पकडला जाईल का? पुढच्या भागाच्या सविस्तर रिव्ह्यूसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद. पुढे अर्जुन असेही म्हणतो की नागराज त्याला म्हणाला आहे की प्रिया तुमचे घर पोखरत आहे. हे वाक्य ऐकताच वातावरणात एकदम शांतता बसरते. अर्जुन आणि सायली दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहतात. त्यांच्या डोळ्यात प्रश्न असतो, प्रियाबद्दल असं काय सत्य आहे जे आपलं संपूर्ण आयुष्य बदलवू शकता? नागराजच्या चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वास असतो. तो जणू काही खूप मोठं गुपित लपवून बसलेला आहे. तो स्पष्ट काहीच सांगत नाही, पण त्याचे शब्द मात्र धारदार सुरीसारखे अर्जुन आणि सायलीच्या मनात घाव घालून जातात. घर पोखरत आहे या वाक्याचा अर्थ काय असू शकतो? अर्जुनच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होतात. प्रिया खरंच त्यांच्या विरोधात काही खेळ खेळते आहे का? ती कोणाच्या दबावाखाली आहे का? की तिचा भूतकाळ काही वेगळाच आहे? सायलीच्या मनात मात्र वेगळाच संघर्ष चालू असतो. तिला प्रियावर विश्वास आहे, पण नागराजसारखा माणूस विनाकारण? इथेच कथा अधिक गुंतागुंतीची होते, कारण नागराज थेट उत्तर देत नाही. तो फक्त एक संकेत देतो आणि म्हणतो, सत्य तुमच्या डोळ्यांसमोर आहे, पण तुम्हाला ते दिसत नाही.
या सीनमध्ये अर्जुनच्या चेहऱ्यावरचा भाव खूप महत्वाचा आहे. त्याला प्रियावर विश्वास आहे, पण एक अधिकारी म्हणून तो कोणतीही गोष्ट दुर्लक्षित करू शकत नाही. तो म्हणतो, जर प्रियाबद्दल काही सत्य असेल तर ते आपल्याला शोधावंच लागेल. हा डायलॉग म्हणजेच पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे. अर्जुनचा स्वभावच असा आहे की तो भावनांपेक्षा सत्याला जास्त महत्त्व देतो. पण यावेळी प्रश्न त्याच्या स्वतःच्या घराचा आहे. त्यामुळे त्याचं मन आणि मेंदू यांच्यात मोठा संघर्ष सुरू होतो. सायलीचं पात्र इथे खूप मजबूत दाखवलेलं आहे. ती फक्त भावना व्यक्त करत नाही, ती विचार करते. ती म्हणते, नागराज काहीतरी लपवतोय. तो आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय. पण का? सायलीला जाणवतं की हे फक्त प्रियाचं प्रकरण नाही, यामागे अजून कोणीतरी आहे. आणि इथेच एक नवीन नाव समोर येतं, तन्वी. अर्जुन ठामपणे म्हणतो, आपल्याला सत्य शोधायचंय आणि त्यासाठी आपण सुरू करतो मिशन तन्वी. या एका वाक्याने एपिसोडचा टोन बदलतो. आता हे फक्त संशयाचं प्रकरण नाही, तर एक मिशन आहे. मिशन तन्वी म्हणजे काय?